संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराचे उद्घाटन हा एक चर्चेचा विषय आहे. पण राम मंदिराच्या उद्घाटनाबरोबर एक विषय चर्चेस येतोय, ते म्हणजे कारसेवक. आज आपण कारसेवक म्हणजे काय, कारसेवकांचे असलेले राम मंदिरबद्दलचे योगदान यांची माहिती घेणार आहोत. 6 डिसेंबर 1992 अयोध्येमध्ये असलेला बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला गेला. त्यावेळी कारसेवक हा शब्द चर्चेत आणला गेला. ज्यावेळी विवादित असलेली बाबरी मस्जिद पाडण्याचा मुद्दा येतो, त्यावेळी कारसेवक हा शब्द नेहमी चर्चेत येतच असतो. कारसेवा हा मूळ शब्द संस्कृत आहे. कारचा अर्थ आहे कर आणि कर म्हणजे हात. सेवकचा अर्थ आहे सेवा करणारा. कारसेवा म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा. कारसेवक हा शब्दाचा वापर जास्त करून शीख धर्मात केला जातो. कारसेवा हा शब्द जालियनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी वापरण्यात आला. असे म्हणतात, उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये कारसेवा केली होती. अमृतसरमध्ये असलेले भव्य सुवर्ण मंदिर कारसेवक यांनी बांधले आहे. एकंदरमध्ये कारसेवा अशा लोकांना बोलतात की जे निस्वार्थ भावनेने आपल्या धर्मासाठी किंवा एखाद्या संस्थेसाठी सेवा. अयोध्यामध्ये राम मंदिराच्या सोहळ्याचे कारसेवकांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचे कारणही असेच आहे. हे कारसेवक तयार झाले ते विश्व हिंदू समिती, बजरंग दल व राम जन्मभूमी मुक्ती समितीच्या आंदोलनातून. 1984 विश्व हिंदू परिषदेकडून राम जन्मभूमी समितीची स्थापना करण्यात आली. त्याचा उद्देश हा होता की राम मंदिरासाठी अग्रेसर असणाऱ्या सर्व हिंदू संघटना, साधू संत व रामभक्तांना एकाच मंचावर आणणे. या समितीकडून सर्वांना कारसेवा करण्याचे आवाहन करण्यात. त्यामुळे हजारो लोक अयोध्येकडे राम मंदिर आंदोलनात कारसेवा करण्यासाठी जात. ह्या सर्व कारसेवकांचे प्रमुख होते योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरखपूरचे महंत अविद्यनाथ. ह्या कारसेवेमुळे संपूर्ण देशात अयोध्या व राम जन्मभूमीवर मंदिर बनण्यासाठी प्रचार केला गेला. अखेर 30 ऑक्टोबर 1990 कारसेवा करण्याचा निर्णय झाला. देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत जमा होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव यांचे सरकार होते. त्यांनी अयोध्याच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये कारसेवकांना बंदी घातली गेली. उत्तर प्रदेशच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या व संपूर्ण उत्तर प्रदेशला छावणीचे स्वरूप आले होते. तरीसुद्धा लाखो कारसेवक वेगवेगळ्या राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये लपून येत होते. उत्तर प्रदेश सरकारने कारसेवकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एवढे कारसेवक पकडले गेले की तुरुंगसुद्धा अपुरे पडले. अशा वेळी तिथल्या प्राथमिक शाळांना तात्पुरते तुरुंग करण्यात आले व तिथे कारसेवकांना ठेवण्यात आले. अशा बिकट परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांनी कारसेवकांना आपल्या घरामध्ये आणि शेतामध्ये लपण्यास सहाय्य केले. अखेर 30 ऑक्टोबर 1990 दिवस उजाडला. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या फौजा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यातूनच सकाळी 9:30 दरम्यान कारसेवकांचा एक गट बाहेर आला व जय श्रीरामचा नारा देऊ लागला. असे करत अयोध्याच्या प्रत्येक गल्लीतून लाखो कारसेवक रस्त्यावर आले व परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी व निमलष्करी दलाने कारसेवकांच्यावर लाठीचार्ज सुरू केला. ह्या कारसेवकांच्या मध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक सिंघल हे देखील होते. पोलिसांचा लाठीचार्जेसवेळी अनेक कारसेवक जखमी झाले. त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि कोलकात्याचे असणारे 2 सख्खे भाऊ शरद आणि राम कोठारी मृत्युमुखी पडले. या सर्व घटनेमुळे कारसेवकांचा संतापाला पारा राहिला नाही. त्यानंतर सर्व कारसेवक पोलिसांची बॅरिकेड तोडून बाबरी मस्जिदकडे गेले व बाबरी मस्जिदच्या घुमटावर भगवा झेंडा फडकवला गेला. त्यानंतर 2 दिवसांनी 2 नोव्हेंबर 1990 रोजी परत कारसेवकांचा मोठा गट आला व त्याने बाबरीच्या दिशेने जाऊन बाबरी मस्जिदचा काही भाग तोडण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. त्यामध्ये अनेक कार्यकर्ते मृत्युमुखी पडले. या सर्व घटनेचा परिणाम हा उत्तर प्रदेशच्या राजकारणावर झाला. आत्तापर्यंत असलेले मुलायम सिंग यांचे सरकार पडले व राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय असणारे कल्याणजी भाजपकडून निवडून आले. त्यामुळे कारसेवकांच्या आंदोलनाला प्रोत्साहन मिळाले व परत एकदा 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवा करण्याचा निर्णय झाला. पुन्हा कारसेवकांची अयोध्याकडे येण्यास सुरुवात. मागील झालेला दंगा पाहता राम जन्मभूमी मुक्ती समितीने आयोजित केली गेलेली कारसेवा ही प्रतिकात्मक कारसेवा
करण्यात असल्याचे राज्य सरकारला कळवण्यात आले. त्या आधारे राज्य सरकारने बाबरी मस्जिदचे संरक्षण करण्यावरून न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिले व न्यायालयाकडून प्रतिकात्मक कारसेवेला मंजुरी मिळाली. अखेर 6 डिसेंबर 1992 रोजी ठरल्याप्रमाणे कारसेवेचा कार्यक्रम सुरू झाला व तिथे अनेक दिग्गज नेत्यांची भाषणे सुरू होती. कारसेवेचा कार्यक्रम सुरू असताना कारसेवकांच्या मध्ये घोषणा सुरू झाल्या. एक धक्का और दो, बाबरी ढाचा तोड दो, अशा घोषणा कारसेवक देऊ लागले. नेत्यांना कळून चुकले होते की ही परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. त्यातील काही कारसेवक हे बाबरीच्या दिशेने गेले. काही तरुण बाबरीच्या घुमटावर चढले व तिथे कुदळ व फावड्याने तो घुमट तोडण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात लाखो कारसेवक बाबरीला वेढा घातला व बाबरी पाडण्यात आली. लगेच तिथे राममूर्ती ठेवून मंडप घालण्यात आले. त्यामुळे जेव्हा जेव्हा राम मंदिराचा मुद्दा येतो त्यावेळी कारसेवकांचे नावे प्रथम घेतले जाते. आजही असे म्हटले जाते की राम मंदिर बनण्यामागचे खरे श्रेय हे कारसेवकांचे आहे.